लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. ढाकेफळ येथील युवा शेतकऱ्याचे दुःखद निधन, गावावर शोककळा. मयत प्रसाद शिंदे याचे लग्नाच्या अगोदरच मृत्यूचे संकट ओढावल्याचे कारण समजले नाही. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर माहिती अशी आहे की पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील रहिवासी युवा शेतकरी प्रसाद भाऊसाहेब शिंदे वय 22 वर्ष यांचे मंगळवार दिनांक 30 डिसेंबर रोजी सायंकाळी दुःखद निधन झाले. त्यांनी आपल्या शेतात जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रसाद फोन उचलत नसल्याने मित्र व कुटुंबीय त्याच्या मालकीच्या शेतात पाहणीसाठी गेले असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ वाहनाने बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. बुधवार दिनांक 31 डिसेंबर रोजी सकाळी उत्तरीय तपासणी व शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दुपारी 12 वाजता ढाकेफळ येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील व 2 बहिणी असा परिवार आहे. घरातील एकुलता एक मुलगा असल्याने शेतीसह कुटुंबाची सर्व जबाबदारी प्रसादच्या खांद्यावर होती. मनमिळाऊ व होतकरू युवक म्हणून गावात त्याची ओळख होती. लग्नाआधीच प्रसादचा कुंकुटोळ्याचा कार्यक्रम पार पडला असून लग्नाची खरेदी व तयारी सुरू होती. येत्या दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी पैठण येथे आशीर्वाद मंगल कार्यालयात विवाह सोहळा मोठ्या थाटात होणार होता. मात्र त्याआधीच त्याच्यावर मृत्यूचे संकट ओढावल्याने ढाकेफळ गावात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी मृत्यूचे कारण आजपर्यंत समजले नाही. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.